नमस्कार. आज आपण शिल्लक राहिलेल्या चपातीपासून एकदम कमी साहित्यात घरच्या घरी पिझ्झा कसा बनवायचा हे बघणार आहोत. रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. तर असा हा झटपट 10 मिनिटात तयार होणारा पिझ्झा तुम्ही देखील नक्की ट्राय करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी पिझ्झासाठी लागणारे साहित्य बघूयात. तर इथे मी एक चपाती घेतलेली आहे, शिमला मिरचीचे लांबसर असे काप करून घेतलेले आहे, 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि टोमॅटोचे देखील एकदम पातळसर काप करून घेतलेले आहे. त्यासोबतच लाल मिरचीचे मी मिक्सरला जाडसर असे तुकडे करून घेतले आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या स्लाइसमध्ये कट करून घेतलेल्या आहेत. त्यासोबत इथे मी चीज घेतलेलं आहे. तर आता मी पोळपाटावर ही चपाती ठेवून घेत आहे. तर आता या चपातीवर टोमॅटो केचप टाकून घ्यायचा आहे. इथे तुम्ही रेड चिली सॉस देखील वापरू शकता किंवा याऐवजी मार्केटमध्ये इझिली तुम्हाला पिझ्झा सॉस म्हणून मिळून जाईल, तो देखील इथे तुम्ही वापरू शकता. तर मी खूप कमी साहित्यात आणि अगदी घरगुती पद्धतीने हा पिझ्झा बनवणार आहे, त्यामुळे जास्त इथे मी काही पदार्थ वापरणार नाही आहे. तर इथे बघू शकता अशा प्रकारे पूर्ण चपातीला मी टोमॅटो केचप छान असं लावून घेतलेलं आहे. आता यावर थोडीशी चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे आहेत, थोडेसे मी नंतर टाकणार आहे. आता या पूर्ण चपातीवर आपल्याला चीज किसून घ्यायचं आहे. तर चीजचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण पिझ्झा बनवताना त्यामध्ये खूप प्रमाणात चीज वापरलं जातं. चीजमुळेच या पिझ्झाला छान अशी टेस्ट येते. तर अशा प्रकारे या पूर्ण चपातीवर मी चीज किसून घेतलेलं आहे. आता यावर आपण कापून घेतलेल्या सर्व भाज्या व्यवस्थित अशा ठेवून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या इथे वापरू शकता आणि तुम्ही हव्या तशी याची सजावट देखील करू शकता. तर अशा प्रकारे संपूर्ण कापून घेतलेल्या भाज्या मी यावर ठेवून घेतलेल्या आहेत. आता यावर थोडीशी राहिलेली चिली फ्लेक्स मी टाकून घेतलेली आहे. त्यासोबतच यामध्ये मी थोडासा चाट मसाला देखील वापरलेला आहे आणि त्यासोबतच थोडीशी काळी मिरी पूड देखील इथे मी टाकून घेतलेली आहे. आता यासोबतच आपल्याला थोडंसं चिमूटभर मीठ देखील इथे वापरायचं आहे. मिठाचे प्रमाण कमीच ठेवायचे आहे, कारण की चीजमध्ये देखील मीठ असते. तर आता एक तवा छान असा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावर थोडंसं तूप मी इथे लावून घेतलेलं आहे. तुपाऐवजी तुम्ही बटर देखील वापरू शकता. आणि आता आपल्याला ही चपाती यावर ठेवून घ्यायची आहे आणि यावर एक झाकण ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनिटे ही चपाती छान अशी कुरकुरीत होईपर्यंत आणि हे चीज वितळेपर्यंत छान अशी वाफवून घ्यायची आहे. 5 ते 6 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता चीज छान असं मेल्ट झालेलं आहे. तर आता हा तयार झालेला पिझ्झा पोळपाटावर काढून घेऊयात. तर इथे बघू शकता एकदम जबरदस्त असा हा चपातीचा पिझ्झा दिसत आहे. तर आता हा पिझ्झा कट करून घेऊयात. तर एकदम सोपा आणि एकदम झटपट होणारा हा पिझ्झा खायला खूप छान लागतो. तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा. शिल्लक राहिलेली चपाती फेकून देण्यापेक्षा अशा प्रकारचा एकदम झटपट तयार होणारा पिझ्झा तुम्ही देखील नक्की बनवा. चला तर मग आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.